तर नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 9 मार्च 2024 आणि आज आम्ही एक प्यारका नगमाचं शूटिंग चालू केलं आहे. तर माझ्यासोबत आहे आयुष बेर्डे. नमस्कार. नमस्कार. इथे आहे सावरी बेर्डे आणि इथे आहे सिद्धी धुरी. तर आयुष कॅरेक्टर प्ले करतो, त्याचं नाव आहे श्रीधर आणि सिद्धी कॅरेक्टर प्ले करतो, त्याचं नाव आहे कादंबरी. आणि तुझं काय? सावरी बेर्डे कॅरेक्टर. अच्छा. आणि DOP आणि एडिटर आणि लिखाय आणि मॉब आहे आणि तनिष्क मग तुला सांगितलं. तर ह्या शॉर्ट फिल्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तर नक्की जाऊन ह्याला त्या शॉर्ट फिल्मला लाईक करा आणि तुमचं मत त्या कमेंटमधून मांडा. आता जस्ट आम्ही विल्सन कॉलेजच्या इकडून विल्सन कॉलेज आहे तिकडचं शूट पूर्ण केलं आहे. गिरगाव सपाटी इकडे. हो. आता आम्ही चाललो सेकंड लोकेशनला बाणगंगेला. तिकडे असं एक मेन सीन आहे जिथे तो तिला कन्फ्युज करतो, तर तो सीन तिकडे शूट करायचा आहे. तर आमचे डायरेक्टर साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात की तो कसं करायचं आहे तो होईल. आता मी वाळकेश्वरला आलोय बाणगंगेला. ह्या शॉर्ट फिल्मचा एक इम्पॉर्टंट सीन आहे, तोच सीन आता इकडे शूट करायचा. तिकडे आता आम्ही आलोय. सॉरी BTS काय बोलते, थंबनेलसाठी किंवा आपण आपल्या शॉर्ट फिल्मसाठी आपण काय छोटे मोठे फोटोज व्हिडिओज फुल 90s अँड ऑल. तिथे आमचं सेटअप लागलेलं आहे. तिथे आम्ही दोन आमचे हिरो हिरोईनना सांगितले. दिलेलं आहे. काय सेकंड सीन चांगले झालेत आमचे आणि खूप मस्त केले दोघांनी. आम्हाला जे पाहिजे ते भेटलं आणि येस. आणि अजून आपण काय बघू इथे तर नमस्कार. आता आम्ही सेकंड लोकेशनवर आलो आहे, आपलं वर्सोवा बीचवर. इकडे इम्पॉर्टंट लास्ट सीनची शूटिंग आहे, जिकडे खरं काय जे डिसिजन मेकर आहे ते सगळं होतं. सोक्षमोक्ष लागतं त्यांच्या रिलेशनशिपचं. तर ते टिकेल की नाही टिकणार हे तुम्हाला शॉर्ट फिल्म बघूनच कळेल. शॉर्ट फिल्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर नक्की बघा. तर त्याची शूट करतो. पाठांतर तर झालं आमचं. आता तुम्ही बघितलं असेल तर कॉस्ट्यूम पण माझा चेंज झाला आहे, कारण आता वर्सोवा बीचलाच एक दुसरा शॉट आहे, दुसरा सीन तो करणार आहोत. तर आता कपडे कुठे चेंज करायचं दाखवतो. तर कपडे आम्ही इकडे असं जिथे आमची सोय होईल तिकडे गेलेत. सावरी बेर्डे तिकडे बाकीच्या ती हिरोईन आहे, तिचे कपडे जे कपडे चेंज करतात ना तिला मदत म्हणून. तर आपण आता डायरेक्टरला विचारू की आमचा शेवटचा सीन होता जो तो कसं झाला. ते पण खूप चांगला केला आहे आणि आम्हाला जो इम्पॅक्ट पाहिजे होता का ऑब्विसली लाईट थोडे आणि टाईम पण आमच्याकडे कमी आहे. सो आम्ही काय म्हणजे कसं पण असतो पण ते केलं. आणि आता आम्ही लगेच सेकंड सीन पण शूट करतो आहे. म्हणजे असे खूप सीन्स आहेत आमचे. सो आता त्यांच्यासाठी आम्ही सायकल अरेंज केली. आता त्यांचा मॉन्टाज असेल. म्हणजे हा रोमॅन्टिक आहे, तो जरी सॅड सीन होता. तर ॲक्टर आम्ही ॲक्टर्स एवढे वर्सटाईल आहोत की लगेच रोमॅन्टिक एकदम लगेच इमोशनल असे सगळे सीन एकाच दिवशी सगळं आम्ही सलग करतोय. आता ॲक्ट्रेस अँड टीम पण रेडी होऊन आलेत. आमचे डायरेक्टर जरा पुढे गेलेत. आता सनसेट व्हायच्या अगोदर सगळे सीन आपल्याला पूर्ण करायचे म्हणून जरा घाई आहे, पण वी आर रेडी.
डायरेक्टर ॲक्ट्रेसला पळून घेऊन चाललाय. आता आपण डे 2चा पॅकअप करतोय. अजून 2-3 दिवस तरी आमची शूटिंग चालू असा आम्हाला अंदाज आहे. तर डे 2चा पॅकअप झाला आहे. सकाळी 7ला भेटलो होतो, आता संध्याकाळी 7ला पॅकअप करतोय. तब्बल 12 तास. काय म्हणता सर? येस, आम्ही केलं आणि आजचे सीन्स खूप इम्पॉर्टंट होते आणि आज खूप छान पद्धतीने ते एक्झिक्यूट झालेत. सो आता एडिटिंगमध्ये मजा येणार आहे. सो येस, आमचे एडिटर सगळ्यांना टाळ्या. सावरी फौजदार, काय बोलता आपण? खूप मस्त. आता बघू एडिट वल्ला चांगला वल्ला हबीबी. मस्त एडिट करू एकदम धूमधाम. मेकअप आर्टिस्ट प्रोडक्शन टीम. हे काय करताय आमच्या प्रॉपर्टी सोबत? आता आम्ही आलो गिरगावला. असं चाळीतलं शूटिंग करायचं होतं, तर इकडे आलो. आता जस्ट आलो, चेंज वगैरे केलं आहे. तर 2-3 सीन आहेत जे बाहेर आउटडोअर आहेत, ते करून मग परत घराचे सीन करणार आहेत. ठीक आहे. बाकीचे कॉस्ट्यूम बदलत आहेत. यावेळेस ना अंकल थँक्यू. हा, अंकलने काय कॉपरेट के आम्ही जवळपास 5-10 टेक घेतले, म्हणजे असं ते सीन शूट करेपर्यंत. आम्ही ना ॲक्टर्स नाही. हा, मग ते ॲक्टर्सनी तर त्या चक्कीवाल्या काकांनी पण आम्हाला कॉर्पोरेट केलं. प्रत्येक 10 वेळा त्यांनी रिॲक्शन दिली. हा, मग नंतर तो विचारलं की काय नाव, आणि मग तिथे कट म्हणजे तिला घेतली. ते कसं आहे की तुम्ही दोघं कॅरममध्ये बसलेत, हा फक्त एक शॉट घ्यायचा आहे समजा. तू तिला बघणार मग नंतर ते तोच आपण घेऊ. आता फक्त याच्याकडे तो चालण्याचा घेतो की स्कूलला जातो काय ना. परत आता आपला सेकंड टाइम चक्कीचा सीन आहे. तिकडे तो इम्पॉर्टंट सीन आहे, कारण तिकडे ती गोष्ट घडते, एक मुवमेंट असतो. पण असं सीन झालं आहे की चक्कीवालाच बंद झालं आहे, म्हणून आमचा सीन करण्याच्या लायकीचा सीन नाही राहिला आहे. चक्कीच्या सीनमध्ये सीन झालं आहे. हां बघ, सिद्धी येते का बघ. लगेच जरा पॅनिक होतं. आले का? हां सिद्धी आहे. हां आले. हां अच्छा, नोट्स दे तिला. वो इसमें कुछ लिखा है, वो पढ़ लेना. याद से. मानसीचा भाऊ जो लहानपणीच्या श्रीधरची भूमिका साकारतोय, त्याला एवढी झोप आली की तो इकडेच त्या आम्ही ज्यांचं घर घेतलं शूटिंगसाठी त्यांच्या घरीच झोपला. बाकी काय वाटते निया तुला? हा दादा तुझ्या घरी झोपलाय त्याच्याबद्दल काय नाही तुझं? ओके आहेस तू? इथे डिटेल्स बघू शकतात. चटण्यासाठी कांदा कापतात बाई. आता इकडून पॅकअप केलं. आता इट्स अ पॅकअप फॉर टुडे. उद्या फक्त 1-2 सीनच करायचे आहेत. ते करून आमचं तरी शूटिंग संपेल मोठ्या स्पीकर आणि याचं. लास्ट सीन जेवढं आहे त्याच्यानंतर लास्ट सीन आहे ते लास्ट सीनमध्ये काय होतं ते तुम्हाला शॉर्ट फिल्म बघूनच कळेल. मला सारखं मी असं बोलत असेल, शॉर्ट फिल्म बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. पण करा, तेवढं केलं ना तर आम्हाला असं मोटिवेशन भेटतं की आम्ही अजून चांगलं काम करू. त्याच काय वेळ काळ आहे की नाही. ॲक्टर येऊन कधीपासून थांबले आहेत. आमची ॲक्टर कादंबरी लेट आली. मी लवकर आलो. मी गाडी चेंज करून आलो. सो इथं कास्ट बरोबर करत नाही. इथे एवढे टेक लावतात. एक सिम्पल शॉट आहे ते बघू शकतात कास्ट, आणि मला बोलतात होय हे फायनल. तर शेवटचं सीन बाकी आहे. त्याच्यानंतर आमचं जे काम आहे आमच्या एज ग्रुपचे कादंबरी आणि श्रीधरचं ते पूर्ण होणार आहे. आणि डायरेक्टर साहेब तुम्हाला काय वाटतं की आम्ही कसं काम केलं? तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. खूप समजायला लागलं, पण नंतर त्यांना समजलं तो सीन खूप चांगले झाले म्हणजे जे मला एक्सपेक्टेशन होती. आणि आता एडिटिंगमध्ये अजून मी तिला चांगलं करण्याचा प्रयत्न करेन.
आणि येस नक्की बघा शॉर्ट फिल्म आणि त्यावर पण प्रेम दाखवा तुमचं. काय नाव काय तुम्हाला? नमन. आपका क्या? रुबान. अभी तुम लोग यूट्यूब में आओगे, यूट्यूब पर आयुष बेर्डे. हे फॅन्स लोक आहेत, त्यांचा फोन घेऊन आले माझ्यासोबत फोटो काढायला. खरं मध्ये आले बाबा एवढं प्रेम. वीडियो को कर दो. ये भी कुछ बोल रहे क्या? बोल.